पुणे कलाकार कट्टा कायम ठेवण्याची मागणी। नमस्कार, आपण पाहताय पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज। पुणे पॅथर संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन। पुणे प्रतिनिधी एस.एन. नांदेडकर। सविस्तर बातमी। शहराच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या पुणे कलाकार कट्टाच्या अस्तित्वाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पॅथर संघटनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। कलाकार कट्टा कायमस्वरूपी जतन करून त्याला अधिकृत मान्यता द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पुणे कलाकार कट्टा हा कवी, लेखक, चित्रकार, नाट्यकर्मी आणि विविध कलावंतांसाठी मुक्त अभिव्यक्तीचे प्रभावी व्यासपीठ आहे। नवोदित तसेच प्रस्थापित कलाकारांना येथे आपली कला सादर करण्याची, सामाजिक विषयांवर संवाद साधण्याची आणि वैचारिक देवाणघेवाण करण्याची संधी मिळते। त्यामुळे हा कट्टा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे। तसेच कलाकार कट्टा हा अनेक कलाकारांच्या उपजीविकेचे साधन असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे। चित्रप्रदर्शन, पुस्तक विक्री, लघुनाट्य सादरीकरण आदी माध्यमांतून कलाकारांना आर्थिक आधार मिळत असून कट्टा बंद झाल्यास त्यांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। कलाकारांना सुरक्षित व सुसज्ज वातावरण मिळावे यासाठी संबंधित ठिकाणी नियमित स्वच्छता, पुरेशी बसण्याची व्यवस्था, प्रकाश योजना व सुरक्षेची सोय करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। पुण्याच्या सांस्कृतिक वारसाचे संरक्षण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पॅथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। हे निवेदन पॅथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय नडगेरी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले। यावेळी विशाल आदमाने, युवा अध्यक्ष पुणे जिल्हा, राजवर्धन कांबळे, युवा अध्यक्ष पुणे शहर, सचिन जाधव, उपाध्यक्ष पुणे जिल्हा, तुषार परदेशी, युवा उपाध्यक्ष पुणे शहर, प्रदीप परदेशी, उपाध्यक्ष कोथरूड विधानसभा आणि संघशील भद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुणे हे सर्व उपस्थित होते। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स पाहण्यासाठी आताच आमच्या पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि हो पाहायला विसरू नका। धन्यवाद।